सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघससामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणोपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपल्या धम्मस्कंद बुद्धविहारामध्ये उपस्थित सदासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करून आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी या ठिकाणी धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। आजचा हा दिवस आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। 67 वर्षापूर्वी बोधिसत्व गुणोपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावरती 14 ऑक्टोबर 1956 साली हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि तो धम्मदीक्षा महोत्सव, धम्मचक्र अनुपरिवर्तन दिनाचा उत्सव मोठ्या हर्ष उल्हासाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत सन्मानाने, थाटामाटाने आणि उत्साहाने संपन्न होत असतो। आज लाखो बांधव धम्मदीक्षा भूमीला जाऊन त्यांनी बाबासाहेबांना वैचारिक दृष्टीने अभिवादन केलं आणि जिथे जिथे कुठे आपल्या परीने बाबासाहेबांना आपण अभिवादन करतो, देवानप्रिय तेच चक्रवर्ती सम्राट अशोकांना सुद्धा आपण अभिवादन करत असतो। हा विचारांचा जो वारसा आहे, हा विचारांचा वारसा आपण आपल्या जीवनामध्ये सातत्याने जोपासला पाहिजे। त्या विचारांच्या वारशाचा अनुकरण आपण आपल्या जीवनामध्ये सातत्याने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कालही आपण या विषयावरती मुद्दाम होऊन देशना आपण श्रवण केली होती सविस्तर रूपाने। खरं तर चक्रवर्ती सम्राट अशोकांचं हे जे कार्य आहे तर महान असं कार्य आहे, परंतु भारतवर्षामध्ये जशा पद्धतीने त्यांच्या कार्यांचा उल्लेख व्हायला पाहिजे किंवा जशा प्रकारे त्यांच्या जयंतीचा म्हणा उत्सव वगैरे व्हायला पाहिजे, तशा प्रकारची विशेष अशी प्रगती समाज बांधवामध्ये आजही आपल्याला पाहायला मिळत नाही। कारण इतिहासाला जर आपण जाणलं, इतिहासाला जर आपण समजून घेतलं तर चक्रवर्ती सम्राट अशोक जर नसते तर आज बौद्ध धर्म पूर्णपणे लयास असता। बौद्ध धर्माचं नामो निशाण सुद्धा या भारतवर्षामध्ये राहिलं नसतं आणि त्यामुळे त्यांचं फार मोठं योगदान आहे। 84,000 चैत्य शिलालेख स्तूप लेण्या त्यांनी निर्माण केल्या आणि हे महान आणि असीम असं कार्य त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये केलेलं आहे। उर्वरित जे संपूर्ण आपलं आयुष्य आहे तर संपूर्ण उर्वरित आयुष्य त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी म्हणजे घालवलेला आहे। मनुष्य पूर्वी काय करतो, कशा प्रकारचं जीवन जगतो याला विशेष महत्त्व नसते, तर शेवटच्या काळामध्ये मनुष्य काय करतो
आणि कशा प्रकारचं जीवन जगतो याला विशेष महत्त्व आहे. कारण चक्रवर्ती अशोकांच्या बाबतीमध्ये जर त्यांचा पूर्वीचा इतिहास जर आपण बघितला असेल तर ते चंडाशोक होते असं म्हटलं आहे. अत्यंत क्रोधी होते, अत्यंत महत्वाकांक्षी होते. शत्रूंना कशा प्रकारे नेस्तानाबूद करायचं यासाठी सर्व प्रकारचे त्यांचे प्रयत्न असायचे आणि एकही शत्रू आपल्या जीवनामध्ये निर्माण राहू नये अशा प्रकारे त्यांनी प्रयत्न केला आणि संपूर्ण त्या काळामध्ये जे जम्बूद्वीप ज्याला आपण म्हणत असतो, आज भारतवर्ष आपण म्हणतो परंतु जम्बूद्वीप फार विशाल होता, ज्यामध्ये अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल, बलुचिस्तान असेल, त्यानंतर चीनचा जे तिबेटचा जो भाग असेल, हे सर्व जो काही भाग होते त्यामध्ये नेपाळ सुद्धा असेल, हे सर्व त्या काळामध्ये जम्बूद्वीप होतं. आणि विशाल या जम्बूद्वीपांचा एक छत्री राजा चक्रवर्ती सम्राट अशोक होते. परंतु कलिंगाच्या युद्धानंतर त्याच्या मनामध्ये मन परिवर्तन झालं आणि त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. तर संपूर्ण आपलं जीवन प्रॅक्टिकली रूपाने केवळ स्वतःच धर्माचं आचरण नाही केलं तर संपूर्ण जनतेंना सुद्धा धर्माचं आचरण करण्यासाठी त्यांनी महान अशी प्रेरणा दिली. वेगवेगळ्या ठिकाणी शिलालेख सुद्धा त्यांनी कोरले. विशेष रूपाने शिलालेखाच्या द्वारा पंचशिलाचं काटेकोरपणे लोकांनी पालन करावं, लोकांनी आचरण करावं यासाठी त्यांनी शिलालेख सुद्धा लिहिले. म्हणजे त्यांच्या राज्यकाळामध्ये पूर्णतः प्राणी हिंसेला म्हणजे बंदी होती. कुठल्याही प्रकारच्या प्राण्यांची हिंसा सुद्धा केली जात नव्हती. जेव्हा लुंबिनीमध्ये जो स्तंभ निर्माण केला तिथे सुद्धा त्या स्तंभावरती शिलालेख त्यांनी कोरला की इथे बोधिसत्वाचा जन्म झालेला आहे. म्हणजे ती शिला आजही आपल्याला पाहायला मिळते. जर तुम्ही कधी लुंबिनीला गेलात तर तिथे ज्या शिलेवरती जो दगड आहे, जी शिला आहे, ज्या दगडावरती महामाईनी पाय देऊन बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला जन्म दिला, ती शिला आजही आपल्याला लुंबिनीमध्ये पाहायला मिळत असते. त्याच्या बाजूला जो स्तंभ सम्राट अशोकाने निर्माण केला त्या स्तंभामुळे हीच जागा ती आहे लुंबिनी वनातील सिद्धार्थ बोधिसत्वाच्या जन्माची ते आपल्याला म्हणजे ज्ञात होत असते. असं असंख्य आणि महान असं कार्य देश विदेशामध्ये सुद्धा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी सर्वस्व अशा प्रकारचं कार्य केलं. तोच एक सद्धर्माचा वारसा बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली आपल्याला दिला आणि त्यामुळे तथागतांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. तथागतांच्या नंतर चक्रवर्ती सम्राट अशोकांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या नंतर बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. खरं तर बाबासाहेबांना फार कमी आयुष्य लाभलं. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 म्हणजे दीक्षा दिली आणि अवघ्या 50 दिवसाचं आयुष्य म्हणजे बाबासाहेबांना प्राप्त झालं. कारण बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांच्या असणाऱ्या संकल्पना, बाबासाहेबांचे असणारे जे काही ध्येय आणि उद्देश हे मात्र लोकांसमोर आले नाही आणि त्यामुळे जशा पद्धतीने बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे किंवा झाला पाहिजे होता तशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण धम्माचा प्रचार प्रसार कसा करावा, धम्माच्या प्रचाराच्या प्लॅनिंग कशा कराव्या, धम्म प्रचार कशा प्रकारे निर्माण करावे, ह्या सर्व काही ध्येय आणि उद्देश बाबासाहेबांच्या समोर होते. परंतु आयुष्य कमी लाभल्यामुळे बाबासाहेबांना त्या सर्व काही गोष्टी करता नाही आल्या. परंतु बाबासाहेब असं म्हणतात की बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार जर तुम्हाला करायचा असेल तर ख्रिश्चन मिशनरी प्रमाणे तुम्ही धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. ज्याप्रमाणे ख्रिश्चन मिशनरी ज्यांच्या धर्माचा प्रचार करत असतात अगदी तशाच प्रकारे तुम्ही धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. हा धम्म विचारांचा वारसा आपण आपल्या जीवनामध्ये सातत्याने जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण तथागतांचा हा महान विचार बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे. त्यासाठी प्रयास बाबासाहेबांना करावे लागले, मेहनत करावी लागली
अनेक विरोधकांच्या सोबत म्हणजे वैचारिक युद्ध करावं लागलं आणि वैचारिक युद्धाच्या अंती बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे एक 13 ऑक्टोबर 1935 येवला मुक्कामी बोधिसत्वाने घोषणा केली आणि तब्बल 20 ते 21 वर्षानंतर जे 14 ऑक्टोबर 1956 धम्मदीक्षा सोहळा म्हणजे संपन्न झाला. म्हणजे तब्बल 20 ते 21 वर्षाचा कालावधी तुलनात्मक दृष्टिकोनातून सर्व धर्माचा बाबासाहेबांनी अभ्यास केला, चिंतन केलं, मनन केलं आणि जो मनुष्यांच्या हितासाठी आहे, सुखासाठी, कल्याणासाठी आहे. कारण बाबासाहेबांचं दुसऱ्या दिवशीचं जर भाषण तुम्ही ऐकलं असेल किंवा दुसऱ्या दिवशीचं भाषण जर तुम्ही वाचलं असेल तर बाबासाहेब स्पष्टपणे असं म्हणतात की काही लोकांना असं वाटेल की मी दुसऱ्या धर्माचा स्वीकार केला, दुसऱ्या धर्माचा अंगीकार केला, परंतु ही गोष्ट मात्र साफ खोटी आहे. मी अन्य कुठल्याही धर्माचा स्वीकार न करता मी स्वधर्माचा स्वीकार केला. म्हणजे हा माझा धर्म आहे, हा भारतवर्षाचा धर्म आहे, या भूमीचा धर्म आहे आणि या स्वधर्माचा मी स्वीकार केला आहे असं बाबासाहेबांचं स्टेटमेंट आपल्याला पाहायला मिळत असते. कारण या भारतवर्षामध्ये बौद्ध धर्म नष्ट झाला असं लोकांना वाटते, परंतु भारतवर्षातून बौद्ध धर्म मुळीच नष्ट झालेला नाही, केव्हाही तो नष्ट झाला नाही आहे. केवळ बोधवृक्षाची पाने पूर्णतः म्हणजे नष्ट झाली, नाहीच झाली. अद्याप या भारतवर्षामध्ये बोधवृक्षाची मुळं अद्याप शिल्लक आहे. जर आपण त्यांना योग्य प्रकारे खतपाणी जर दिलं तर पुन्हा या भारतवर्षामध्ये बौद्ध धर्माचा बोधवृक्ष पुन्हा बहरेल अशा प्रकारे बाबासाहेबांनी खात्रीपूर्वक हे वचन म्हटलं होतं. आणि खरोखरच आहे, कारण बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या अगोदर सुद्धा भारतवर्षामध्ये काम करणारे असंख्य लोक होते. भिक्षूंच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर आनंद कौशल्यानं होते, सावंगी मेदनकर होते, धर्मरक्षित होते, धर्म कीर्तिभंते होते. म्हणजे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीच्या अगोदर सुद्धा हे भिक्षू भारतामध्ये काम करत होते. जसं आनंद कौशल्यानं श्रीलंकेमध्ये शिकून आले, धर्मानंद कोसंबी श्रीलंकेमध्ये शिकून आले, राहुल सांकुर्त्याने श्रीलंकेमध्ये शिकून आले, धर्मरक्षित भंते श्रीलंकेमध्ये शिकून आले आणि ते भारतामध्ये कार्य करत होते. जेव्हा बाबासाहेबांचा दीक्षा समारंभ होता तर त्या दीक्षा समारंभाच्या वेळी आनंद कौशल्यान भंते चीनमध्ये 2500वी जयंती भगवंताची संपन्न करण्यासाठी गेले होते. आणि जेव्हा ते येतात तर तेव्हा आल्यानंतर बाबासाहेबांचं म्हणजे परिनिर्वाण झाल्यानंतर किंवा बाबासाहेबांचं महाप्रयाण झाल्यानंतर आनंद कौशल्यान भंतेने अनेक ठिकाणी धर्मांतराचे कार्यक्रम सुद्धा केलेला आहे. कारण नागपूरचा धम्मदीक्षा सोहळा झाल्यानंतर 5-6 लाख लोकांसमवेत बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली. दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी भाषण केलं धर्मांतराच्या संदर्भामध्ये आणि 16 तारखेला पुन्हा चंद्रपूर या ठिकाणी बाबासाहेबांनी 3 लाख लोकांना धम्मदीक्षा दिली. त्यानंतर मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा धर्मांतराची बाबासाहेबांची संकल्पना होते, परंतु आयुष्य कमी लाभल्यामुळे बाबासाहेबांची ती संकल्पना पूर्णत्वास गेलेली नाही आहे. आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की मी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे. पूजनीय चंद्रमणी महास्तिवरांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेबांनी स्वतः पंचशील ग्रहण केलं, इतर अनुयायांना सुद्धा त्या ठिकाणी पंचशील ग्रहण केलं. आणि पंचशील ग्रहण झाल्यानंतर बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना 22 प्रतिज्ञा म्हणजे दिलेल्या. बौद्ध धर्माची दीक्षा होत असताना बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि या 3 वचनाच्या द्वारा बौद्ध धर्माची दीक्षा होत असते. भगवंत तर यही भिक्कवे असं म्हणायचे आणि लगेच दीक्षा होत असे. पण बुद्धाला शरण जाणे, धम्माला शरण जाणे, संघाला शरण जाणे, शरण जाणे याचा अर्थ अनुसरणे अशा प्रकारचा होतो. मी बुद्धाला अनुसरतो, मी धम्माला अनुसरतो, मी संघाला अनुसरतो. परंतु बाबासाहेबांनी त्या काळामध्ये असणारी जी परिस्थिती होती या परिस्थितीला पाहून, कारण लोकांचा कल कशा प्रकारे होता, लोक कशा प्रकारचं जीवन जगत होते, लोकांची आचरण पद्धती कशा प्रकारे होती, रूढी असेल, परंपरा असेल, अंधश्रद्धा असेल, कर्मकांड असेल, आत्मा परमात्मा असेल, ईश्वरवाद असेल, या सर्व प्रकारच्या रूढी आणि परंपरेने हजारो वर्षापासून लोक त्यामध्ये खितपत पडले होते. हजारो वर्षापासून लोक
त्याचं आचरण करत होते, अनुसरण करत होते. आणि बाबासाहेब असं म्हणतात की म्हणजे बाबासाहेबांच्या चिंतनामधून आपल्याला अशा प्रकारचं लक्षामध्ये येतं की ह्या जर गोष्टी पूर्णपणे आपण नष्ट नाही केल्या, मनुष्यांच्या मनातील या रूढी आणि परंपरेला जर नाहीस केलं नाही, नष्ट केलं नाही, तर बुद्धांचा पवित्र सद्धर्माचं हे आचरण करू शकणार नाही. आणि त्यामुळे चिंतना अंते बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा निर्माण केल्या. सुरुवातीच्या 11 प्रतिज्ञा बघा नकारात्मक दृष्टिकोनातून आहे, आणि त्यानंतर 11 प्रतिज्ञा सकारात्मक दृष्टिकोनातून भगवंताने सांगितलेले जे तत्व आहे, जे सिद्धांत आहे, त्या सिद्धांताचं आपण काटेकोरपणे पालन करावं यासाठी 11 प्रतिज्ञा म्हणजे दिलेल्या आहे. म्हणजे ज्या पद्धतीने भगवंताने धम्म उपदेश केला, अगदी तशाच पद्धतीने बाबासाहेबांनी सुद्धा लोकांना धम्म दीक्षा देत असताना भगवंताच्या तत्वज्ञानाचा तोच धागा बाबासाहेबांनी सुद्धा अवलंबला. भगवंत असे म्हणतात की सब्ब पापस अकरणं कुशलस्स उपसंपदा. सब्ब पापस अकरणं, कोणत्याही प्रकारचं पापकर्म न करणे, अकुशल कर्म न करणे, वाईट कर्म न करणे, वाईट कर्माची जाणीव झाल्यानंतर चांगलं कर्म करणे, कुशल कर्म करणे, हे भगवंताचा सिद्धांत आहे. अगदी तशाच प्रकारे बाबासाहेब सुद्धा 22 प्रतिज्ञा देत असताना सुरुवातीच्या 11 प्रतिज्ञा नकारात्मक दृष्टीने देत असतात. हे मी करणार नाही, ते मी करणार नाही, अशा पद्धतीने. म्हणजे त्या काळामध्ये ज्या रूढी परंपरा, ईश्वरवाद, आत्मा, परमात्मा, कर्मकांड या सर्व प्रकारच्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातून नष्ट करणार नाही, जोपर्यंत त्याला नाहीसं करणार नाही, जोपर्यंत तुमचं मन प्रसन्न होणार नाही, आनंदी होणार नाही, निर्मळ होणार नाही, तोपर्यंत तुम्ही धम्माचं अनुसरण करणार नाही. कारण रूढी असतील, परंपरा असतील, ईश्वरवाद असेल, कर्मकांड असेल, बुवाबाजी असेल, अंधश्रद्धा असेल, म्हणजे ज्या जुन्या रूढी आणि परंपरेला जर सोबत घेऊन जर आपण बौद्ध धर्माचा स्वीकार करत असेल किंवा त्याचं आचरण करत असेल किंवा अनुसरण करत असेल, तर कुठल्याही प्रकारे सुखाची अपेक्षा आपण कधीही करू शकत नाही. कारण बाबासाहेब असं म्हणतात, गढूळ पाण्याचा प्रवाह आणि स्वच्छ पाण्याचा प्रवाह एका दिशेने कधीही वाहू शकत नाही. धम्मदीक्षा देत असताना बाबासाहेब असं म्हणतात की मी तुमच्यावर बिलकुल बळजबरी करत नाही आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे मेंढराप्रमाणे येण्याची आवश्यकता नाही आहे. मला समजलं आहे, मी स्वीकारला आहे, मी जाणला आहे. जर तुम्हाला स्व इच्छेने जर धम्माचा स्वीकार करायचा असेल तर तुम्ही धम्माचा स्वीकार करू शकता. हे स्वातंत्र्य बाबासाहेबांनी दीक्षा ग्रहण करण्याच्या पूर्वी बांधवांना दिलेलं होतं. परंतु बाबासाहेबांवरती लोकांचा विश्वास होता आणि बाबासाहेबांनी सांगल्याबरोबर बाबासाहेबांचा आदेश लोकांनी पाळला. कारण त्या काळामध्ये जनावरं ओढणे एक प्रसंग बघा, म्हणजे जनावरं ओढण्याचं कार्य लोक करत होते. त्याचं मांस विकण्याचं, मांस खाण्याचं कार्य किंवा ती वरची चामडी विकण्याचं कार्य करत होते. तर बाबासाहेबांनी जेव्हा लोकांना सांगितलं की अशा प्रकारचं कार्य तुम्ही करू नका, कारण तुमच्यामध्ये स्वाभिमान असणं अत्यंत गरजेचं आहे, आत्मसन्मान तुम्हाला प्राप्त होणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही अशा प्रकारचे नीच कामं करता, हलक्या दर्जाची कामं करता, घाणीचे कामं करता, त्यामुळे तुम्हाला सन्मान प्राप्त होत नाही. हा घाणीचं कार्य तुम्ही सोडलं पाहिजे. जेव्हा ह्या सर्व काही सोडलं लोकांनी आपल्या, तर अन्य लोक असं म्हणू लागले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किमान या लोकांचा 500 रुपयाचा घाटा केला, तोटा केला आहे. एका जनावराच्या कातडीपासून यांना 500 रुपयाचं इन्कम म्हणजे सोर्स मिळत होता. तर बाबासाहेब त्यांना स्पष्टपणे असं म्हणाले की जर 500 रुपये तुम्हाला यापासून इन्कम मिळत असेल, म्हणजे नफा मिळत असेल, तर हा नफा मी तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. आजपासून तुम्ही जनावरं ओढण्याचे कामं करा आणि चामडी विकण्याचे कामं करा. हा स्वाभिमान बाबासाहेबांनी लोकांमध्ये निर्माण केला. आत्मसन्मान बाबासाहेबांनी लोकांमध्ये निर्माण केला. ज्या लोकांना एक वेळचं खाण्यासाठी सुद्धा मिळत नव्हतं, एक वेळचं अन्न सुद्धा मिळत नव्हतं, अशा लोकांच्या मनामध्ये बाबासाहेबांनी बघा स्वाभिमान निर्माण केला. आत्मसन्मान बाबासाहेबांनी त्यांच्यामध्ये निर्माण केला. कारण आत्मसन्मानासारखी, स्वाभिमानासारखी दुसरी शक्ती या संसारामध्ये नाही आहे. मनुष्याप्रमाणे पशुतुल्य जीवन जगणे हे मनुष्याला शोभण्यासारखं नाही. गुलामीमध्ये 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा
बाबासाहेब असं म्हणतात की वाघाप्रमाणे एक दिवस जगा, स्वाभिमानाने सन्मानाने तुम्ही एक दिवस जगा, कारण सन्मान आणि स्वाभिमान मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. हा स्वाभिमान बाबासाहेबांनी धम्मदीक्षेच्या द्वारा आपल्यामध्ये पेरलेला आहे. बाबासाहेबांनी नागपूर या ठिकाणी धम्मदीक्षेसाठी जे निवडलं, अनेक लोक असं म्हणतात की RSSचं फार मोठं तिथे सेंटर आहे, म्हणून बाबासाहेबांनी धम्मदीक्षेसाठी नागपूर हे शहर निवडलं. बाबासाहेब असं म्हणतात की साफ खोटा आहे, कारण बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये नाग लोकांचा सिंहाचा वाटा आहे. आणि शेवटी नाग लोक हे नाग नदीच्या तीरावरती राहणारे लोक होते, आणि त्या परिसरामध्ये नाग लोकांनी फार मोठा धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. नागपूरच्या जर पलीकडे तुम्ही 15-20 किलोमीटर जर गेला असाल तर तिथे नागार्जुन जे शून्यवादाचे प्रणेते होते, भगवंताच्या सद्धमाला अर्थात प्रत्यक्ष समत्वाद सिद्धांताला त्यांनी शून्यवादामध्ये गुंफलेला आहे. अशा प्रकारचे विद्वान नागार्जुन, आचार्य नागार्जुन यांनी तिथे टेकडी आहे, तिथे त्यांनी फार मोठा धम्माचा प्रचार आणि प्रसार केला होता. आणि तो संपूर्ण परिसर नाग लोकांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केल्या असल्या कारणाने इतिहासाचा उजाळा देत असताना बाबासाहेब असं म्हणतात की नाग लोक पूर्णतः धम्माचं अनुसरण करणारे होते, धम्माला धारण करणारे होते, धम्म आचरण करण्यामध्ये ते अग्रेसर होते, आणि त्यांचा वारसा म्हणून मी नागपूरच्या नागभूमीमध्ये धम्मदीक्षा घेत आहे. म्हणजे सर्व विचाराअंती बाबासाहेबांनी बघा ह्या सर्व गोष्टी आपल्याला दिलेल्या आहे. आणि त्यामुळे 22 प्रतिज्ञेमध्ये सुरुवातीच्या नकारात्मक प्रतिज्ञा आहे, त्यानंतर सकारात्मक प्रतिज्ञा. बाबासाहेब असं म्हणतात की पंचशिलाचं तुम्ही पालन केलं पाहिजे. 5 शिला आहे की नाही प्रतिज्ञामध्ये, पंचशिलाचं तुम्ही पालन केलं पाहिजे, आर्य अष्टांगिक मार्गाचं तुम्ही पालन केलं पाहिजे, 10 पारमितेचं तुम्ही पालन केलं पाहिजे, मैत्री असेल, करुणा असेल, प्रज्ञा असेल, मुदिता असेल, या सद्धमाचं तुम्ही अनुसरण केलं पाहिजे. आणि शेवटी बाबासाहेब असं म्हणतात इत्तपर बौद्ध धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे मी जीवन जगण्याचा प्रयत्न करेल. भगवंताच्या सद्धमाच्या विरुद्ध आणि विसंगत अशा प्रकारचं मी कोणतंही आचरण करणार नाही. स्पष्टपणे बघा बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञामध्ये अशा प्रकारचा उल्लेख केला. लोक 22 प्रतिज्ञा वाचत नाहीत, वाचले तरी आचरणामध्ये आणत नाहीत. घरामध्ये चांगल्या प्रकारचे फ्रेम करून लावले असते, 22 प्रतिज्ञाचे चांगल्या फ्रेम करून लावले असतात, फक्त लोकांना दाखवण्यासाठी. प्रत्यक्ष रूपाने 22 प्रतिज्ञाचं आचरण करणारे लोक अगदी बोटावरती मोजण्या एवढे आपल्याला मिळतात. जोपर्यंत 22 प्रतिज्ञाचं अनुसरण आचरण करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मनुष्य बौद्ध होऊ शकत नाही. बाबासाहेबांनी विचाराअंती चिंतनाअंती 22 प्रतिज्ञा दिल्या, कारण दोन्ही प्रवाहाने जर मनुष्य जीवन जगत असेल तर दोन्ही प्रवाहाने जीवन जगणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही सुखाच्या अवस्थेला प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे 22 प्रतिज्ञाचं चिंतन मनन करणं अत्यंत गरजेचं आहे. महत प्रयासाने हा धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिला. बाबासाहेब असं म्हणतात हा धम्म देत असताना मी किती खस्ता खाल्ल्या, मी किती मेहनत घेतली, मी किती परिश्रम केले हे माझं मला माहीत आहे. हा धम्मरथ महत प्रयासाने इथपर्यंत मी आणलेला आहे. आणि हा धम्मरथ जर तुम्हाला समोर नेता येत नसेल तर तुम्ही समोर नेऊ नका, किमान या धम्मरथाला पाठीमागे खेचण्याचं तुम्ही काम करू नका, असं स्पष्टपणे बाबासाहेबांनी संकेत केला. बघा एक वेळचा प्रसंग मी नेहमी माझ्या देशनेमध्ये सांगत असतो. बाबासाहेब एक प्रसंगी आपल्या राजगृहाच्या दालनामध्ये बसलेले असतात, आणि राजगृहाच्या दालनामध्ये बसले असताना पुस्तकाचं वाचन करतात, चिंतन करतात, मनन करतात. तेवढ्यामध्ये बाबासाहेबांचे सहकारी SM जोशी नावाचे एक सदग्रस्त आणि अन्य सहकारी बाबासाहेबांचा भेटण्यासाठी येत असतात. चर्चा होत असते वेगवेगळ्या विषयावरती, आणि सहज बाबासाहेबांच्या म्हणजे डोळ्यातून अश्रू येत असतात. काही क्षणावर बाबासाहेब सीमित हास्य करत होते, वाचन करत होते, चिंतन करत होते, मनन करत होते. अनेक क्षणामध्ये बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू येतात. तर त्या ठिकाणी नानकचंद रतू जेव्हा हे कार्यकर्ते गेल्यानंतर नानकचंद रतू बाबासाहेबांना विचार की बाबासाहेब काही क्षणापूर्वी तुम्ही अत्यंत प्रसन्न होते, आनंदी होते, सीमित हास्य करत होते, आणि काही क्षणानंतर आपल्या डोळ्यातून अश्रू आले, काय कारण आहे? तर तेव्हा बाबासाहेब समजतात की नानकचंद रतू हा जो धम्मरथ इथपर्यंत मी आणलेला आहे तो महत प्रयासाने आणलेला आहे. आणि त्यामुळे
जेव्हा जेव्हा हा धम्मरथ इथपर्यंत आणण्यासाठी मला जे परिश्रम करावे लागले, जे मला मेहनत करावी लागली, याचं जेव्हा मी चिंतन मनन करतो तेव्हा माझ्या काळजाचे असंख्य तुकडे होतात. बाबासाहेब असं म्हणतात की माझे 4 मुलं मृत्यूला प्राप्त झाले, माझी इंदुमती मृत्यूला प्राप्त झाली, माझा राजरत्न मृत्यूला प्राप्त झाला, माझा रमेश मृत्यूला प्राप्त झाला, माझा गंगाधर मृत्यूला प्राप्त झाला. कशामुळे प्राप्त झाला? केवळ त्यांना अन्न न मिळाल्यामुळे, केवळ त्यांना औषधी न मिळाल्यामुळे, केवळ त्यांची योग्य प्रकारची जोपासना न केल्यामुळे माझे 4 मुलं पटापटा मृत्यूला प्राप्त झाले. जेव्हा माझ्या मुलांच्या बाबतीमध्ये मी चिंतन करतो, मनन करतो, तर तेव्हा मला असंख्य वेदना होतात. कारण माझा राजरत्न अत्यंत राजबिंडा होता. मी त्याला खूप शिकवणार होतो, मी त्याला खूप मोठं बनवणार होतो, मी त्याला ज्ञानी विद्वान बनवणार होतो, त्याच्याप्रती माझ्या खूप अपेक्षा होत्या. परंतु माझा राजरत्न माझ्या मांडीवरती मृत्यूला प्राप्त झाला. म्हणजे अशा प्रकारे बाबासाहेब बघा, लहान लेकरासारखं जेव्हा राजरत्न मृत्यूला प्राप्त होतो, ढसाढसा रडत असतात. गंगाधर बाबासाहेबांच्या पश्चात बाबासाहेब जेव्हा देश विदेशामध्ये शिक्षण ग्रहण करण्यासाठी गेले, गंगाधरांना केवळ अन्ना वाचून, औषधी वाचून त्या ठिकाणी मृत्यू प्राप्त झाला. माता रमाई जेव्हा पत्राद्वारा कळवते दुःखद बातमी की गंगाधर आपला मृत्यूला प्राप्त झाला, तेव्हा बाबासाहेब समजतात की रामू, मी काही करू शकत नाही यासाठी, कारण मला अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे बघा, एवढा मोठा त्याग, एवढी असीमता बाबासाहेबांनी आपल्यासाठी भोगली आहे. माता रमाई अगदी वयाच्या 37व्या वर्षी मृत्यूला प्राप्त झाल्या. असंख्य संकट बाबासाहेबांवरती आलेले आहेत. बडोद्याचा संदर्भ जेव्हा आपण बघतो, अगदी बाबासाहेब ढसाढसा रात्रभर त्या ठिकाणी रडले. बॅरिस्टर असणारे बाबासाहेब या भारतामध्ये केवळ 3 बॅरिस्टर होते आणि त्यापैकी विद्वान बाबासाहेब होते. तरी सुद्धा बाबासाहेबांना रूम सुद्धा प्राप्त झाली नाही. काही दिवस रूम मध्ये राहिल्यानंतर जेव्हा लोकांना कळालं, बाबासाहेब जेव्हा बडोद्यामध्ये महाराजांनी, शाहू महाराजांनी जी बाबासाहेबांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिली होती, त्या स्कॉलरशिपच्या मोबदल्यामध्ये बाबासाहेबांना त्यांच्या सेवेमध्ये राहायचं होतं. ती वचनपूर्ती करण्यासाठी बाबासाहेब जेव्हा बडोद्याला जात असतात, तर तिथे बाबासाहेबांना रूम नाही भेटली. बाबासाहेबांना आपलं नाव, आपली जात बदलून तिथं राहावं लागलं. जेव्हा लोकांना समजलं की डॉक्टर बी आर आंबेडकर हे महार आहेत, खालच्या जातीतले आहेत, तर अक्षरशः बाबासाहेबांचं सामान त्यांनी रात्री घराच्या बाहेर काढून टाकलं, फेकून दिलं. ढसा बाबासाहेब रात्रभर त्या ठिकाणी म्हणजे रडलेले आहे. म्हणजे एवढा मोठा त्याग, एवढी मोठी असीमता बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये हा दुःख बघा भोगलेला आहे. आजही जर तुम्ही बडोद्याला गेलात तर ते वृक्ष आपल्याला आजही पाहायला मिळतो. म्हणजे एवढे मोठ्या वेदना, एवढं मोठं दुःख बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये भोगलेला आहे. महाडचा सत्याग्रह, हजारो लोक त्या ठिकाणी सत्याग्रहासाठी जेव्हा गेले, तर सत्याग्रहासाठी गेल्यानंतर अत्यंत शांततेमध्ये बाबासाहेबांनी तो सत्याग्रह करण्याचा संकल्प केला. बाबासाहेबांनी आपल्या अन्वयांना अशा प्रकारची ताकीद दिली होती की हा संग्राम, हा सत्याग्रह आपला शांततेचा आहे. कोणीही इथे कोणत्याही प्रकारचा म्हणजे उतावळेपणा करू नये, शांतपणे, मैत्रीने, करुणेने हा सत्याग्रह आपल्याला संपन्न करायचा आहे. आणि बघा, अत्यंत शांतपणे तो सत्याग्रह पार पडला. परंतु जातांध लोकांनी, अविचारी लोकांनी, क्रूर लोकांनी त्या लोकांच्या अन्नामध्ये तिथे माती मिळवली. लाठ्या आणि काठ्यांनी असंख्य भगिनींना, बांधवांना, लेकरांना त्यांनी मारलं. जेव्हा रक्तभंबाळ लोक बाबासाहेबांकडे गेले, बाबासाहेबांना म्हणले की बाबासाहेब, तुम्ही फक्त एक शब्द बोला, आम्ही घरात घुसून या लोकांना मारू. परंतु बाबासाहेब असं म्हणाले की हा सत्याग्रह शांततेचा आहे, हा सत्याग्रह मैत्रीचा आहे, करुणेचा आहे. आपण इथे कुणाशी वाद करण्यासाठी, भांडण करण्यासाठी किंवा झगडा करण्यासाठी हा सत्याग्रह नाही. 14 तळ्याचा सत्याग्रह करत असताना बाबासाहेब म्हणतात की हा संग्राम, हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नाही आहे, हा संघर्ष माणुसकी मिळवण्यासाठी, समता मिळवण्यासाठी, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. आम्ही सुद्धा माणूस आहोत. ज्या पाण्यामध्ये गुरे ढोरे स्वच्छंदपणे विहार करतात, त्या पाण्याला पिण्याची मुभा आम्हाला नाही आहे. आम्ही सुद्धा मनुष्य आहोत आणि मनुष्य असल्या कारणाने हा अधिकार आम्हाला सुद्धा प्राप्त झाला पाहिजे. अशा प्रकारच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी सत्याग्रह केला. काळारामाचा सत्याग्रह करत असताना बाबासाहेब असं म्हणतात, त्या काळारामाचं दर्शन घेण्यासाठी मी नाही आलो, त्याचं दर्शन घेण्याची मला आवश्यकता नाही सुद्धा आहे. मी इथे आलो आहे
केवळ आम्ही मनुष्य आहोत आणि आम्हाला समता पाहिजे आहे, आम्हाला सुद्धा स्वातंत्र्य पाहिजे आहे, आम्ही सुद्धा स्वच्छंदपणे विहार करू शकतो, यासाठी आम्ही सत्याग्रह केला. अमरावतीला अंबाबाईच्या देवीचा सुद्धा बाबासाहेबांनी सत्याग्रह केला. अनेक ठिकाणी बाबासाहेबांनी हे जे सत्याग्रह केले ते केवळ आपल्याला समता प्रस्थापित व्हावी आपल्यामध्ये, आम्ही सुद्धा मनुष्य आहोत आणि मनुष्यासारखं आम्हाला जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त व्हावा, यासाठी बाबासाहेबांनी हे सत्याग्रह केले. देवांचं दर्शन घेण्यासाठी बाबासाहेबांनी सत्याग्रह नाही केले. बिनडोका अर्ध्या ज्ञानाचे अर्ध्या डोक्याचे लोक आज असं बोलतात की बाबासाहेबांनी तर मग देवळामध्ये जाण्याचा सत्याग्रह केला, मग तुम्ही देवाला काय विरोध करता? मूर्ख लोक असं बोलतात. परंतु बाबासाहेबांचा जर आपण त्यांच्या बुद्धिमत्तेचा जर विचार केला तर दर्शन घेण्यासाठी बाबासाहेबांनी तो सत्याग्रह केला नाही. केवळ समता प्रस्थापित व्हावी यासाठी बाबासाहेबांनी तो सत्याग्रह केला. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांना, बाबासाहेबांच्या क्रांतीला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. सहज आणि साधं ही गोष्ट प्राप्त झाली नाही. महत प्रयास बाबासाहेबांना करावे लागले. आजाराने युक्त बाबासाहेब होते. वेगवेगळ्या प्रकारचे आजार बाबासाहेबांना होते. शुगरचा आजार होता, डायबिटीसचा आजार होता. बाबासाहेब जेव्हा चाळीसगावला आले तर चाळीसगावला घोड्यावरून ज्या व्यक्तींना घोड्या म्हणजे जेव्हा जाती निर्मूलन जे समिती निर्माण केली होती, त्या जाती निर्मूलन समितीचे बाबासाहेब सदस्य होते आणि त्या ठिकाणी काम करण्यासाठी धुळे या पट्ट्यामध्ये बाबासाहेब आले होते. तर जेव्हा चाळीसगावला आले, कार्यकर्त्यांना असं वाटलं की बाबासाहेबांचा आपण सन्मान करावा, स्वागत करावं आणि रेल्वे स्टेशन पासून आपल्या वस्तीपर्यंत बाबासाहेबांना आपण सन्मानाने घेऊन जावं. घोडागाडी निर्माण म्हणजे निवडली, घोडागाडी ठरवली. परंतु घोडा चालवणाऱ्या व्यक्तीने, जो की अस्पृश्य होता, त्याने सुद्धा बाबासाहेब घोड्यामध्ये जर रथामध्ये जर बसतील तर मी घोडा चालवणार नाही. एका कार्यकर्त्याला असं वाटलं की मी चालवतो घोडा, त्याला कुठल्याही प्रकारचा अनुभव नव्हता आणि तो घोडा चालवत असताना तो टांगा पलटी गेला. बाबासाहेब बघा त्या पुलावरून खाली नाल्यामध्ये पडले. तर बाबासाहेबांच्या कमरेला, पाठीला तेव्हा मार लागला होता, तरी सुद्धा बाबासाहेब तिथे भाषण करून गेले. म्हणजे अशा प्रकारच्या असंख्य वेदना बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये सहन केल्या. कशासाठी, कोणासाठी सहन केला? आपल्यासाठी सहन केला. परंतु आपल्याला जाण नाही त्याचे. आता आपण जाण ठेवत नाही. खाणे पिणे, मौज मजा करणे, पगार आहे, पैसा आहे, नोकरी आहे, मी माझा परिवार, एवढ्यामध्ये सुस्त हा समाज बघा झालेला आहे. बांधवांनो, बाबासाहेबांचे अनंत उपकार आहे, असीम उपकार आहे, ज्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या उपकाराला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांच्या त्यागाला आपण समजून घेतलं पाहिजे. जोपर्यंत बाबासाहेबांचा त्याग आपण समजून घेणार नाही, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला जोपर्यंत आपण समजून घेणार नाही, तोपर्यंत आपल्या जीवनाचा उद्धार कधी होणार नाही. आपल्याला जरी असं वाटत असेल की आज मी फार सुखामध्ये आहे, माझा परिवार सुखामध्ये आहे, माझ्याकडे बँक बॅलन्स आहे, माझ्याकडे गाडी आहे, घोडी आहे, जास्त काळ काय राहणार नाही. कारण आज घडीला जर तुम्ही विचार केला असेल तर तुमचे हळूहळू सर्व काही रस्ते बंद होत आहे. तुमचं आरक्षण बंद होत आहे, तुमच्या फेलोशिप बंद होत आहेत, तुमच्या स्कॉलरशिप बंद होत आहेत. हळूहळू तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बंद केल्या जात आहेत. आज एवढ्या लहान लेकराला जर तुम्ही शाळेमध्ये टाकसाल, 1,00,000 रुपये, 2,00,000 रुपये नर्सरी पासून त्याला पैसे भरावे लागतात. जर नर्सरीला 1,00,000 रुपये, 2,00,000 रुपये, 3,00,000 रुपये म्हणजे द्यावे लागत असतील तर तुम्ही विचार करा 12वी पर्यंत त्याला किती पैसे भरावे लागतील. 12वीच्या नंतर त्याला शिक्षण द्यावं लागेल, पुन्हा त्याला पैसा भरावा लागेल. एका मुलाला तुमच्या शिकवण्यासाठी 20 ते 25 लाख रुपये आज घडीला खर्च तुम्हाला करावा लागतो. जे शिक्षण बाबासाहेबांच्या पुण्यामुळे तुम्हाला फुकट मिळालं. तुम्हाला कपडे फुकट मिळत होते, तुम्हाला कपडे पुस्तकं फुकट मिळत होते, सर्व सुखसुविधा फुकट मिळत होत्या. परंतु आज घडीला तुम्हाला लाखो रुपये त्यासाठी खर्च करावे लागतात. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्यांच्याकडे पैसा असेल तेच आपल्या मुलांना शिकू शकतील, ज्यांच्याकडे पैसा नाही ते आपल्या लेकरांना शिकू शकणार नाही. कारण उन्नतीचं सर्वात मोठं जर शस्त्र कोणतं असेल तर ते म्हणजे शिक्षण आहे. शिक्षणासारखं शस्त्र या जगामध्ये दुसरं कोणतंही नाही आहे. आणि त्यामुळे तुमच्या शिक्षण शस्त्रावरती म्हणजे जातांध लोकांनी घाव घातला, त्याला पूर्णपणे नष्ट केलं, नाहीसं केलं. आपण मजगूर आहोत, आपल्यामध्ये आपण मजगूर असल्या कारणाने येणाऱ्या काळामध्ये येणारा काळ अत्यंत धोकादायक आहे. याचं चिंतन मनन आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. कारण याचं चिंतन मनन जर आपण करत नसेल तर आज आपण सुखपूर्वक, आपण येणारी जी पिढी आहे, येणाऱ्या पिढीसाठी मात्र अनेक प्रकारच्या समस्या त्यांच्या समोर म्हणजे निर्माण होणार आहे.
आणि त्यामुळे आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांच्या धम्म चळवळीला आपण समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांच्या विचार प्रणालीला आपण समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांच्या महानतेला आपण समजून घेतलं पाहिजे. जोपर्यंत बाबासाहेबांच्या महानतेला आपण समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचा उद्धार होणार नाही. आणि त्यामुळे महत प्रयासाने हा धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिला. त्या धम्माचं अनुसरण करणे, त्या धम्माचं आचरण करणे, त्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी काय करू शकतो, माझ्याकडून मी काय योगदान देऊ शकतो, याचं सातत्याने आपण चिंतन मनन केलं पाहिजे. मी माझ्यासाठी अहंपणा, गर्व, ईर्ष्या, वाद विवाद या छोट्या मोठ्या गोष्टी असतात आणि त्यामुळे या सर्व प्रकारच्या गोष्टींना जोपर्यंत आपण नष्ट करत नाही, त्यागत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनाचा उद्धार कधीही होणार नाही. आणि त्यामुळे आपण सुद्धा जाणावं, समजून घ्यावं. या विजयादशमीच्या निमित्ताने चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या महान कार्याला आपण जाणावं. बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला, त्यागाला आपण जाणावं आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाला अनुसरून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी एवढीच धम्मदेशना देतो आणि ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.